यशाचा प्रवास सुद्धा मनात असतो आणि त्याचा जो परिणाम आहे यशाचा किंवा अपयशाचा तो सुद्धा मनात असतो आणि तो मनाच्या द्वारे मग लोकांच्या पुढे येतो की अरे याला यश मिळालं आणि तो लोकांच्या मनातच उतरतो. त्यामुळे मन कुठे नाही. तर यशाच्या प्रवासामध्ये मन सगळीकडे आहे. यशस्विता अलगद दे, अपयशातूनही यश घडवी. यशोशिखरी मन स्थिरवी. हाती असू द्या यश मिळवण्या. अशी यशाची गुरुकिल्ली. अशी यशाची गुरुकिल्ली. नमस्कार. यशाची गुरुकिल्लीच्या सीझन 3 ची सुरुवात आपण प्रथित यश मानसशास्त्रज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या इंटरव्ह्यूनी करतो आहोत. आणि डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं नाव तर त्यांची ओळख मी करून द्यायची गरज नाहीये, इतके मोठे व्यक्तिमत्व आहे. आणि आय एम ऍक्च्युली थँकफुल टू हिम की ते आज आपल्याकडे इंटरव्ह्यू करता आलेले आहे. डॉक्टर आनंद नाडकर्णी, नमस्कार, वेलकम. नमस्कार. तुम्ही मुळामध्ये मन आणि यश, कारण तुम्ही मनावरच काम करता, पण आणि आपला जो पॉडकास्ट आहे हा यशाबद्दलचा आहे, यशाची गुरुकिल्ली. तर मन आणि यश ह्यांच्यामध्ये नक्की नातं कसं असतं ह्याच्याबद्दल तुम्ही मला सांगाल का जरा? हो. बघा, यश आहे ना, ते जे समजा व्यावहारिक किंवा भौतिक यश आहे, हो, तर ते समजा कुठल्याही क्षेत्रातलं मिळवायचं असेल हा, तर बुद्धीचा वापर करावा लागतो, विचारांचा वापर करायला लागतो, योग्य भावना असल्या पाहिजेत, वर्तनाची लय पाहिजे, वर्तनामधलं सातत्य पाहिजे. आणि वर्तन हा मनाचाच दिसणारा आविष्कार आहे. त्यामुळे व्यावहारिक यश, भौतिक कोणतंही यश असेल, अकॅडमिक असेल, इंडस्ट्रीयल असेल, क्रिएटिव्ह असेल, ते सगळं मनाच्या द्वारेच होतं. म्हणजेच काय की मनाच्या द्वारेच यश निर्माण होतं आणि जो आउटकम आहे ना, तो यश असेल किंवा अपयश असेल, त्याची पहिली पावती, त्याची पहिली प्रतिमा मनातच उमटते. त्यामुळे असं आपल्याला म्हणता येईल की यशाचा प्रवास सुद्धा मनात असतो आणि त्याचा जो परिणाम आहे यशाचा किंवा अपयशाचा तो सुद्धा मनात असतो आणि तो मनाच्या द्वारे मग लोकांच्या पुढे येतो की अरे याला यश मिळालं आणि तो लोकांच्या मनातच उतरतो. त्यामुळे मन कुठे नाही. तर यशाच्या प्रवासामध्ये मन सगळीकडे आहे. यशस्वीतेला स्थैर्य दे, दीर्घ यशाची द्वारे उघडे. जेव्हा रस्ता धूसर होई, तेव्हा ही जी यशपथीने. अशी यशाची गुरुकिल्ली. अशी यशाची
यशाची गुरु केली. माणूस यशस्वी होतो तो त्याच्या मनात पहिल्यांदा जिंकतो आणि मग नंतर जिंकतो, यशस्वी होतो. माणूस अयशस्वी होतो तो मनात आधी आणि मग बाहेर, असं होतं का? हा, म्हणजे असं आपल्याला म्हणता येईल की माणसाच्या मनामध्ये यशस्वी होणं म्हणजे काय, मनातलं यशस्वीपणा. बाहेरचं यश आपल्याला दिसतं, हो. पण मनामध्ये तो यशस्वी होतो म्हणजे मनामध्ये तो त्याला जे गाठायचं असतं ते गाठणं, म्हणजे मनाला सतत सांगणं, एवढ्या पुरतं ते मर्यादित नाहीये. हं. मनामध्ये यशस्वी होणं म्हणजे पहिल्यांदा जे काही ध्येय किंवा उद्दिष्ट आपण घेतलेलं असेल त्याच्याबद्दलची बांधिलकी, इथून तो मनामधला यशाचा प्रवास चालतो. मग मला जर माझं उद्दिष्ट मिळवायचं असेल तर माझी शक्तिस्थान काय, माझ्यामधल्या कमतरता कोणत्या, मला समजा माझं यश साध्य करण्यासाठी एका संघाची, टीमची गरज लागणार आहे, तर त्यातले नेमके कोणते सहकारी, त्यांची काय स्किल्स, त्यांच्या मनाला माझं मन कसं जोडलं जाणार, ह्याबद्दलच्या सगळ्या कल्पना, सातत्य मला माझ्या प्रयत्नात कसं ठेवायला लागेल, अडचणी काय येऊ शकतील, त्या अडचणींचं मला निराकरण करायचं असेल तर काय करायला पाहिजे, हे जे सगळं मनात चालतं ना, ते सगळे मनोव्यापार म्हणजे मनामध्ये यशस्वी होणे. म्हणजे ते आपल्याला एका वाक्यात नाही सांगता येत बघा. का? कारण तो प्रोसेस आहे. म्हणून सगळ्यात महत्वाचं काय आहे की पद्धतशीर सातत्यपूर्ण प्रयत्न म्हणजे प्रोसेस. या प्रोसेसचा जो आउटकम आहे तो आहे यश किंवा अपयश. म्हणून प्रोसेस पहिल्यांदा मनात असतो, मग तो वर्तनामध्ये उतरतो, उमटतो, आणि मनातला प्रोसेस आणि प्रत्यक्ष दिसणारे प्रयत्न, आपण असं म्हणू म्हणजे गोंधळ होणार नाही, की मनातला प्रोसेस आणि बाहेर दिसणारे ते प्रयत्न. बरोबर? असं आपण जर म्हटलं तर तो यशाकडे नेणारा प्रवास झाला. की आतमध्ये ती प्रक्रिया चालू आहे जिच्याबद्दल आपण आता बोललो, बाहेर लोकांना दिसताना ते प्रयत्न दिसत आहेत की हा 12 तास काम करतोय, किंवा हा इथून इथे पळापळ करतोय, किंवा तो पुस्तकात घुसलाय, तो 6 तास पुस्तकातच घुसलेला आहे, जे काय असेल ते, किंवा ग्राउंड वरती तो 8 तास काम सराव करतोय त्या क्षेत्राप्रमाणे. म्हणून बाहेर प्रयत्न दिसतात पण त्याच्या मागचा प्रोसेस आत असतो. आणि पुन्हा प्रयत्न आणि प्रक्रिया म्हणजे प्रोसेस हे सर्क्युलर आहेत. मी प्रयत्न समजा खूप छान केले तर माझी प्रक्रिया जास्त बळकट होते, प्रक्रिया बळकट झाली की प्रयत्न जास्त बळकट होतात, तेव्हा त्यांचं चक्राकार नातं आहे आणि त्याचा आउटकम यश आहे. म्हणजेच आपल्याला ना नेहमी लक्षात काय ठेवायला पाहिजे की यशाची गुरुकिल्ली ही प्रोसेस आणि एफर्ट्स याच्यामध्येच आहे. प्रक्रिया आणि प्रयत्न ह्याच्यामध्ये यशाची गुरुकिल्ली आहे, हे जर आपण डोक्यात ठेवलं तर मग अर्थातच तुम्ही ह्या 2 गोष्टी चांगल्या केल्या तर तुम्हाला यश मिळण्याची प्रोबॅबिलिटी म्हणजेच काय, दाट शक्यता ही असणार. बघा, आपण 3 शब्द वापरू: पॉसिबिलिटी, प्रोबॅबिलिटी आणि सर्टन्टी. पॉसिबिलिटी ही नेहमी 50-50 असते, जसं ना नाणेफेक असते, हेड्स किंवा टेल. प्रोबॅबिलिटी म्हणजे काय की तुम्ही योग्य प्रक्रिया आणि योग्य प्रयत्न जेव्हा घालता तेव्हा व्हॉट यू आर डुईंग, यू आर कन्व्हर्टिंग द पॉसिबिलिटी इनटू प्रोबॅबिलिटी. म्हणजे आता यश मिळण्याची शक्यता ही दाट शक्यता झाली. पण
या प्रोसेस मधून माणसानं काय शिकायचं, की इट विल नेव्हर बिकम सर्टन्टी टिल इट हॅपन्स. म्हणून यशाचा आउटकम कितीही वेळा मनात आला, मनाच्या समोर उभं राहिला, अरे मी हे जिंकलेलो आहे, हं, तरी त्याला बघायचं आणि बाजूला ठेवायचं. नाहीतर काय होईल, आपण आउटकम मध्ये रंगलो मनात, हं, तर मग काय एफेक्ट होतो, आपला प्रोसेस एफेक्ट. याचं मी तुम्हाला एक छान उदाहरण सांगतो, की एका ऍथलीट बरोबर मी काम करत होतो आणि ती ऍथलीट 800 मीटर रनिंगची होती. इंटर स्कूल नॅशनल इव्हेंट होती आणि सगळेच जण म्हणाले होते की ऍथलीट इतकी छान आहे, तिने सहज ती गोल्ड मेडल मारणार. मग 400 मीटरला काय असतं, एक राऊंड पूर्ण होते ट्रॅकची आणि दुसरी राऊंड चालू होते 800 मीटरसाठी. तर आम्ही मुलांना काय सांगतो नेहमी, की जो शेवटचा टर्न असतो, की पुढे फिनिश असतो, तो फिनिश सरळ असतो, तो शेवटच्या टर्नला ना तुम्ही मागे वळून पाहू नका की प्रतिस्पर्धी कुठे आहे. त्याचं कारण असं, की शेवटच्या टर्न नंतर तुमची स्पर्धा ही बाहेरच्या प्रतिस्पर्ध्यासोबत नाहीच आहे. म्हणून ती स्पर्धा आता फक्त तुमच्या बरोबर आहे, हे लक्षात घ्या. आणि फोकस ऑन प्रोसेस असं आम्ही सांगतो वगैरे. तशा तऱ्हेचं व्हिज्युअलायझेशन त्या मुलांच्याकडून, प्लेयर्सकडून, मुलींकडून करून घेतो. पण माणसाला एक इन्स्टिंक्ट असते, एक इम्पल्स असतो, की लास्टच्या त्या वळणावरती पाठी बघावं की प्रतिस्पर्धी कुठे आलाय बाबा. हं? तर तसं या मुलीनं त्या वळणावरती बघितलं पाठीवर आणि तिला दिसलं की प्रतिस्पर्धी आहे ना, ती चक्क 60 ते 70 मीटर वरती आहे. म्हणजे काय ग्रेट लीड आहे बरं का. 800 मीटर्स मध्ये 60 मीटरचा हिचा लीड हा जबरदस्त आहे, म्हणजे आता ही जिंकणार असं. तर तिचं मन त्यावेळेला काय म्हणालं, की मी जिंकले. म्हणजे तिनं प्रोबॅबिलिटीचं रूपांतर कशात केलं, सर्टन्टीमध्ये. आणि काय झालं, विथ द थॉट की मी जिंकले, तिचे श्वास, तिचे मसल्स, तिचे जॉईंट्स, एव्हरीथिंग गेव अप ॲज इफ शी हॅड वन. आणि ती ट्रॅकच्या बाहेर टंबल झाली. म्हणजे जी प्रोबॅबल गोल्ड विनर होती, ती रन कम्प्लीटच नाही करू शकली. म्हणजे जे म्हणतात ना, यश आणि अपयश यांच्यामध्ये एवढं कणभर अंतर असतं, तसं तिचं झालं. का बरं? कारण प्रोसेस पूर्ण होण्याआधी तिनं मनाच्या समोर सर्टन्टी रंगवली. तेव्हा ती प्रोबॅबिलिटीच होती, सर्टन्टी नव्हती. म्हणजेच आपल्याला डोक्यात काय ठेवायला लागतं, की आउटकम विल बी सर्टन्टी ओनली व्हेन इट हॅपन्स. याचं आता दुसरं छान उदाहरण सांग. आपण जो वर्ल्ड कप श्रीलंकेच्या अगेन्स्ट जिंकला, सचिन तेंडुलकर ज्याच्यामध्ये त्याचा लास्ट वर्ल्ड कप होता, तर त्यावेळेला एमएसडी खेळत होता. तर एमएसडी लास्ट म्हणजे 6 मारतो, पण त्या 6चा तो बॉल सीमारेषा पार होईपर्यंत ही डज नॉट अलाउ हिमसेल्फ टू बी हॅपी. आता मी जिंकलो. कधी? तो बॉल जेव्हा सीमारेषेचा पार झाला तेव्हा. तोपर्यंत त्याचा फोकस, म्हणजे तुम्ही युट्यूबवर जाऊन ती मुवमेंट बघा, त्या क्षणापर्यंत त्याचा फोकस बॉलवर असतो. म्हणजेच काय, टिल द लास्ट मुवमेंट ही इज फोकस्ड ऑन द प्रोसेस. हे आपण आउटकमच्या बाबतीमध्ये लक्षात घेतलं पाहिजे, की आउटकम
is never a factor which is within my control. Process and efforts are factors which are within my control. And I will give my best to the last moment. पण तरीही 1%, जसं त्या उदाहरणात सांगितलं तसं, की देर कॅन बी अ स्लिप बिटवीन द कप अँड द लिप, हे आपल्याला लक्षात ठेवणं खूप गरजेचं. प्रॉबेबिलिटी आणि एफर्ट हा जो आहे त्याच्या तो जो पॉइंट इतका इतका व्हायटली इम्पॉर्टंट, कारण 99% लोकांना ही गोष्ट माहितीच नसते. तुम्ही इतकी छान सांगितलीत ना, मला वाटतं आपल्या व्ह्युअर्सना त्याचा खूप फायदा होणार. आता मला आणखीन एक गोष्ट सांगा ना, की आता तुम्ही लोकांना त्यांची मनं सांभाळायला मदत करता, बरोबर, पण त्याच्याबरोबर तुमचे इतके वेगळे वेगळे उद्योग, व्यवसाय, व्यवधानं आहेत. मल्टीटास्किंग म्हटलं तरी काही हरकत नाही, बिकॉज दॅट इज इट. तर हे करताना तुम्ही लोकांना मन सांभाळायला शिकवत असताना तुमचं स्वतःचं व्यावसायिक यश या दिशेने तुम्ही कसे पुढे गेलात? तुम्हाला ते कसं आणि कधी सापडलं? सगळ्यात महत्वाचं असं आहे की मी त्याच्या मागे एक तर गेलोच नाही, कारण मी 100% प्रोसेसवाला आहे, की प्रोसेस आणि एफर्ट्स देत राहायचं, आणि घडणारा परिणाम हा आपल्या हातात नाहीये. आणि यश आणि अपयश या दोन्ही संकल्पना खूप सापेक्ष आहेत. म्हणजे काय, की मी गल्लीमध्ये सुद्धा सुवर्ण पदक मिळवू शकतो मुलामा दिलेलं, आणि ऑलिम्पिक मध्ये सुद्धा मिळू शकतो. यश कशाला म्हणायचं? त्यामुळे मुळामध्ये यश आणि अपयश या दोन्ही गोष्टी सापेक्ष आहेत. त्यांच्या मागे द लावायची काय गरज नाही, ओनली लावायची काय गरज नाही. हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा, की तुम्हाला यश आनंद देतं, पण प्रोसेस तुम्हाला घडवतो. म्हणून घडवणारी गोष्ट कोणती आहे, तर ती प्रोसेस आहे. आणि यश हे बिघडवू शकतं माणसाला निश्चितपणे, पण त्याला आनंद देऊ शकतं आणि त्याचा उत्साह वाढवू शकतो, हे दुसरं. त्याच्यामुळं दोन गोष्टी आहेत, की प्रोसेस डॉमिनेशन आणि आउटकम ओरिएंटेशन. म्हणजे माझी प्रक्रिया, माझे प्रयत्न हे मी जास्तीत जास्त एन्जॉय करायचे, आणि त्याचा आउटकमचा हळूहळू तुम्ही आउटकमचा विचार करता, पण त्याला यश किंवा अपयश असं लेबल देत नाही, कारण ते सापेक्षच आहे. बरं, यश जर माझ्या मनामध्ये खूप आनंद निर्माण करणार असेल, तर तुम्ही आता म्हणालात व्यवधान, तर समजा मी स्केच काढतोय, चित्र काढतोय, माझं स्केच ज्या क्षणी पूर्ण होतं त्या क्षणी मी यशस्वी होतो, कोट अनकोट. कारण माझा तो अत्यंत आनंदाचा क्षण असतो. तो कोणाला कळायला पाहिजे असं कोणी सांगितलंय? बरोबर. हा, म्हणजे माझ्या यशाचे असं काय काय फंक्शन करायला पाहिजे, सत्कार करायला पाहिजे असं कोणी सांगितलंय? मी जे करतोय त्याच्यामधनं सगळ्यात उत्तम समाधान मिळणं हीच माझी यशाची व्याख्या असेल, तर तशी व्याख्या असल्यामुळे आपण यशाच्या मागे लागलो नाही तर यश आपल्या मागे येतं. विनोबांचं फार छान वाक्य आहे, ते थोड्या वेगळ्या संदर्भात आहे, पण मी जे वाक्य असं वापरलं ते त्यांच्याकडून घेतलं, की विनोबा असं म्हणतात की तुम्ही जगाकडे पाठ फिरवून पुढे जाता तेव्हा जग तुमच्या पाठी येतं. त्याच्यात मी थोडासा हा बदल केला, जगाच्या जागी यश वापरून, पण तत्व तेच आहे की तुम्हाला जे करावं वाटतंय, तुम्हाला जी तुमची ती कॉम्पिटन्सी आहे असं वाटतंय,
तर त्या क्षेत्रामध्ये तुम्ही तुमचा प्रवास सुरू करा ना. तो लोकांना समजेल का, तो लोकांना आवडेल का, लोक त्याच्यावरती काय म्हणतील, कोणी सांगितलंय तुम्हाला? म्हणजे मी नाटक लिहितो, तर मला नाटक लिहिताना असं माहिती असतं का की या नाटकाला किती पारितोषिक मिळणार आहेत किंवा त्याचे किती प्रयोग होणार आहेत? अजिबात नाही. पण नाटक लिहिण्यापासून ते नाटक रंगमंचावरती येण्यापर्यंतचा प्रवास हा माझ्यासाठी इतका शिकवणारा आणि इतका आनंद देणारा असतो. हा, याचा अर्थ माझ्या नाटकाचे प्रयोग नाही झाले तर मला वाईट वाटतं का? तर हो, वाटतं. पण ते वाईट वाटणं कुरवाळून ठेवण्या इतकं रडत नाही. हा, म्हणजे ते वाईट वाटणं, त्या वाईट वाटण्याच्या डोळ्यात 2 अश्रू येतात, मग ते वाईट वाटणं ते अश्रू पुसतं आणि पुढच्या प्रवासाला निघतं. हा, ते हंबरडा फोडून रडत नाही. तर हे जर आपल्या डोक्यात उतरलं तर देन यू बिकम प्रोसेस ओरिएंटेड. आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी प्रोसेस ओरिएंटेड तुम्ही राहता, रुग्णसेवा असेल तर रुग्णसेवेमध्ये ओपीडी मध्ये माझा कोणता पेशंट कसा आणि कधी बरा होणार आहे हे काय मला माहिती असतं का? तर नसतं माहिती. हा, आता अनुभवाने तुम्हाला, आम्ही त्याला प्रोग्नॉसिस म्हणतो, की अनुभवाने तुम्हाला कळतं की ही गुड प्रोग्नॉसिस, ही बॅड प्रोग्नॉसिस केस आहे. पण ते ठोकताळेच असतात, म्हणजे ते काही तुम्हाला 100% नाही सांगतायत. पण ते प्रोग्नॉसिस कसं आहे याचा परिणाम मी माझ्या सेवेवरती कसा नाही होऊ द्यायचा हे माझ्या हातात आहे ना. म्हणजे मी माझ्या पेशंटला मदत करताना मी जर आउटकम लक्षात ठेवायला लागलो तर मग काय होईल? माझी जी आउटकमची व्याख्या असेल त्याच्यामध्ये बसणाऱ्या पेशंटना मी ना खूप मनपूर्वक मदत करीन आणि त्याच्यामध्ये न बसणाऱ्या पेशंटना मी मदतच करणार नाही. म्हणून आपल्याला डोक्यात काय घ्यावं लागतं की प्रोसेस हा महत्वाचा आहे, तो घडवतो. मग आता माझा पेशंट बरा होऊन आला तर मला समाधान वाटतं का, आनंद वाटतं का? हो. त्याला मी यश म्हणू शकतो का? हो, म्हणू शकतो. पण ती यशाची मुवमेंट आहे, फक्त तो क्षण आहे, हे मी लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे. तसंच अपयशाचं आहे की यश आणि अपयश हे शेवटी क्षण आहेत. का? कारण यश आणि अपयश या भावना आहेत. कोणतीही भावना बाय डेफिनिशन परमनंट नाही. सगळ्या इमोशन्स ट्रान्झियंट आहेत. त्या आपल्याला परमनंट का वाटतात? कारण आपण त्या आपल्या विचारांच्या मध्ये गिरवत राहतो, म्हणून त्या परमनंट वाटतात. त्या खऱ्या परमनंट नाहीयेत. म्हणजेच काय, इंग्रजीमध्ये फार छान वाक्य आहे की वेअर युअर सक्सेस ऍज अ नाईट ड्रेस. म्हणजे तुम्हाला यश मिळालं ना, आजची रात्र छान सेलिब्रेट करा, आजची रात्र नाईट ड्रेस घाला, दुसऱ्या दिवशी सकाळी नाईट ड्रेस मध्ये ऑफिसला जाऊ नका, ऑफिसच्या वेशातच ऑफिसमध्ये जा. हे आपण लक्षात ठेवलं की यश आपल्या डोक्यावरती स्वार होत नाही. तर यश ज्या वेळेला मिळेल त्या मुवमेंटला आपल्याला छान वाटावं का? हो, नक्की वाटावं. पण त्या पर्टिक्युलर प्रोसेसचं मला एक अप्रिसिएशन मिळालं, मला एक शाबासकी मिळाली आणि या शाबासकीमुळे मला अजून एक नाक, अजून 2 डोळे, अजून 3 कान निर्माण नाही झाले. हे मी डोक्यात ठेवणं हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही आता जे एक्सप्लेन केलं, इट वॉज रिअली ब्युटिफुल. यशस्वीतेला स्थैर्य दे, दीर्घ यशाची द्वारे उघडी. जेव्हा रस्ता धूसर होई तेव्हा ही जी
अशी यशाची गुरुकिल्ली अशी यशाची गुरुकिल्ली. आता मला आणखीन एका प्रश्नाचं उत्तर द्याल तुम्ही, की प्रत्येकाचा यशाचा मार्ग, जसं तुम्ही म्हणालात की प्रत्येकाचा यशाचा मार्ग वेगळा वेगळा असतो, बरोबर. पण तरीही त्या यशाच्या मार्गामधलं त्याच्या मनातलं यश, यश या भावनेचं स्थान सगळ्यांचं सेम असतं, असं असतं ना. मग ते काय आहे? हं. नाही, तसं नाही आहे. मग म्हणजे यश ही जी भावना आहे ना, हा ती आपण, ही भावना माझ्या मनात आली आणि ती प्लेजरेबल म्हणजे सुखद भावना आहे आणि त्याच्यामध्ये मला खूप आनंद झाला. हम्म, त्याचबरोबर जर हम्म, माझ्या मनामध्ये त्या यशाला ज्या ज्या लोकांनी मदत केली हम्म, त्यांच्याबद्दलचा कृतज्ञ भाव असेल, त्याचबरोबर हे यश म्हणजे आत्ताचा अनुभव आहे अशी नम्रता असेल आणि मला ज्या क्षेत्रामध्ये यश मिळालं त्या क्षेत्राचा हा सन्मान आहे आणि तो माझ्या माध्यमातून होतो आहे, असा विचार असेल तर आपल्याला त्या भावनेला सुसह्य भावना म्हणता येईल, म्हणजे अप्रोप्रिएट इमोशन आहे. पण मी यशस्वी झालो असं त्या भावनेचं रूपांतर मी जर विशेषणामध्ये केलं, आय कन्व्हर्ट इमोशन इनटू एन ऍडजेक्टिव्ह आणि पुट दॅट बिहाइंड मी ऍज अ पर्सन, तर ती भावना इनअप्रोप्रिएट झाली. म्हणून मला यश मिळालं ही भावना वेगळी आणि मी यशस्वी झालो ही भावना वेगळी. हा फरक आपण लक्षातच घेत नाही. आपल्याला वाटतं दोन्ही सेम आहे, नाही. कारण मला यश मिळालं तेव्हा, असं मी जेव्हा म्हणतो, तेव्हा ह्या प्रयत्नामध्ये ह्या वेळी सहभागी झालेल्या एवढ्या एवढ्या लोकांच्या मध्ये ह्या टाइम फ्रेम मध्ये हे सगळे घटक येतात की नाही. मग मला म्हणतो की मला आता यश मिळालं, पण मी यशस्वी झालो याच्यामध्ये मी काय केलं की मला ते विशेषण लावल्यामुळे ते मी माझ्या आत्ममूल्याला, मी स्वतःकडे कसं पाहतो त्याला, सेल्फ वर्थ ला मी ते लावून घेतलं. द मुवमेंट आय पुट इट ऑन माय सेल्फ वर्थ, इट डज नॉट रिमेन अप्रोप्रिएट इमोशन. त्याच्यातून दुसरी भावना मग निर्माण होईल, तिचं नाव आहे अहंकार. म्हणजे आपल्याला यश ही भावना समजून घेतल्याशिवाय पचवता येत नाही. त्यामुळे ते यशाच्या भावनेला आपण नीट समजून घेणं गरजेचं आहे. फार महत्वाचा पॉइंट, इट्स रिअली युजफुल. कारण बऱ्याच वेळेला लोक ह्या भावनेला समजून घ्यायचा प्रयत्नच करत नाही. किंबहुना मी यशस्वी झालो म्हटल्यावर, थोडं यश मिळालं की डोक्यामध्ये तो असा यशाचा फुगा फुगतो आणि मग परिस्थिती त्याला पिन मारते. बरोबर. तर अशी परिस्थिती जर कोणाची झाली तर त्यावेळेला मला वाटतं तुम्ही जे आता सांगितलं हे स्टेटमेंट खूप उपयोगी पडेल, की डोक्यात हवा न जाणं ह्याच्या करता. आता आणखीन एक मला सांगा, की असं म्हणतात की मन सांभाळल्याशिवाय यश सांभाळता येत नाही. कारण यश मिळणं आणि यश सांभाळणं
या दोन मी वेगळ्या तुम गोष्टी आहेत. आताच ते सांगितलं. हा, यश सांभाळण्याचे मुद्दे सगळे बोललो. म्हणजे आणि म्हणजे मला यश मिळालं, ते मी यशस्वी झालं, ह्याच्यामध्येच मी यश कसं सांभाळायचं हे बोललो. ओके. तर हे नाही, म्हणजे त्याच्या करता मन सांभाळणं म्हणजे यश सांभाळणं असं तुम्ही म्हणाल. मी ओके. त्याचा आता तुम्हाला जे अनालिसिस करून सांगितलं ते लक्षात घेणं म्हणजे यश सांभाळ. Lovely. पण मग त्याच्यामुळे मला एक म्हणायचं की कधी कधी काही लोकांना ना छोट्या काळाकरता यश मिळतं किंवा छोटं यश मिळतं किंवा अल्पकालीन यश मिळतं आणि काही लोकांचं यश दीर्घकालीन राहतं. ह्याचं एक्झॅक्टली कारण काय? अल्पकालीन यश जे असतं ना ते यश न सांभाळल्यामुळे येतं. हं, म्हणजे मी जेव्हा माझ्या सेल्फ वर्थला हं, यश लावतो हं. आणि स्वतःला मी यशस्वी असं म्हणायला लागतो, त्यावेळेला काय होतं की माझा जो प्रोसेस आहे ना कोणता, ती प्रक्रिया आणि प्रयत्न यांचा, हा माझा प्रोसेस कुठेतरी डळमळायला सुरुवात होते. का बरं? कारण आता त्या प्रोसेसच्या प्रती जी माझी निष्ठा म्हणजे कमिटमेंट हवी, जी माझी इन्व्हॉल्वमेंट हवी, ती थोडीशी तरी कमी होऊ शकते. त्याच्यात मला कमी इन्व्हॉल्वमेंटमुळे, कमी इंटेन्सिटीमुळे सुद्धा पुढचं यश मिळालं तर ते अधिक कमी होते. आणि महत्वाची गोष्ट की त्यावेळेची माझी यशाची व्याख्या, एक तर मी यशस्वी असल्यामुळे मी यशस्वी व्हायलाच हवं अशी माझ्या मनामध्ये मागणी निर्माण होते, ती फक्त इच्छा राहत नाही. आणि एकदा माझ्या मनामध्ये मी यशस्वी व्हायलाच हवंच असे निर्माण झाले की हाच घात करतो. मग आता ज्यांना दीर्घकालीन यश असतं ते या ला बाजूला ठेवतात. ते म्हणतात की मी आत्ताच्या प्रयत्नामध्ये यशस्वी झालोय, या टप्प्यावरती यशस्वी झालोय, पण आता मला पुढचं माझं उद्दिष्ट काय ते पाहायचंय. पुढचा प्रोसेस, पुढची प्रक्रिया, पुढचे प्रयत्न हे अधिकाधिक संपन्न कसे करता येतील ते मला बघायचंय. असा विचार जे करतात आणि ज्यांची निष्ठा त्या प्रोसेसच्या प्रती राहते, ती मंडळी दीर्घकालीन यशाकडे जातात. आणि मला वाटतं बघणाऱ्यांना ह्याचा खूप फायदा होणार ह्या तुमच्या स्टेटमेंट. पण ओव्हरऑल याच्याच शिवाय मी तुम्हाला आणखीन विचारीन, ओव्हरऑल प्रेक्षकांना किंवा नवीन उद्योजक विशेषतः, कारण आपले कार्यक्रम जास्ती करून ना फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर्स आणि ते सुद्धा असे छोटे छोटे व्यवसाय करणारी अशी मंडळी, ते जास्ती अगत्याने हे पाहत असतात आपले. तर त्यांच्या करता विशेषतः, कारण फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर्सना व्यवसायाचा अनुभव शून्य असतो. घरातली बरीचशी माणसं त्यांचे पाय मागे खेचणारेच असतात की नोकरी कर, व्यवसाय करू नकोस म्हणून सांगणारे, आणि तरीही हे हट्टानी व्यवसायात पडलेले असतात. अशा क्षेत्र गोष्टीमध्ये या मंडळींना तुम्ही काय सल्ला द्याल? हे उद्योजक आहेत ना, तुम्ही म्हणता तसे. होय होय त्यांचा स्केल लहान मोठा काही असेल, पण ते हो. उद्योजक होय. आहेत. तर त्यांची दिशा ना त्या शब्दातच लिहिलेली आहे, उद्योजक या. उद म्हणजे वर. त्यामुळे वर जाणं, आकाशाकडे जाणं, याचा अर्थ विस्तार. आपण म्हणतो उडान, या आकाशात जाणं याचा अर्थ प्रगती. आणि हा जो प्रगती करणारा किंवा विस्तारणारा योग म्हणजे उद्योग, त्याच्यामध्ये योग आहे त्या शब्दामध्ये. आणि योग
म्हणजे इंटिग्रेशन. तर विस्ताराकडे नेणारं जे इंटिग्रेशन आहे, आता इंटिग्रेशन कसलं, तर एक तर त्या व्यक्तीच्या इंटरनल फॅकल्टीज आहेत त्यांचं, म्हणजे मन शरीर असेल, बुद्धी भावना विचार असतील. इंटिग्रेशन त्यांचं उद्दिष्ट आणि त्यांच्या टीमचं उद्दिष्ट यांचं. इंटिग्रेशन त्यांच्या उद्योगामधला प्रत्येक स्टेक होल्डर जो आहे त्याच्या बरोबरच. असं हे इंटिग्रेशन सर्वांच्या प्रगतीला पोषक कसं ठरेल हे जो पाहतो तो उद्योजक, आणि जो फक्त बॅलन्स शीट आणि नफ्या तोट्याचा विचार करतो तो व्यापारी वृत्तीनं. म्हणजे मला व्यापारी या शब्दाला कमी लेखायचं नाही, पण त्याची मर्यादा काय आहे की व्यापार नेहमी नफा तोटा पाहतो. उद्योजक हा काय पाहतो, ही सर्वांची सर्वांगीण प्रगती पाहतो. म्हणून या उद्योजकांनी जरी त्याच्यातल्या काही जणांनी व्यापारी म्हणून सुरुवात केली असेल, त्यांचा एक छोटासा व्यवसाय असेल, छोटस दुकान असेल, मग ते नवीन स्वप्न बघायला, अधिक मोठी स्वप्न बघायला लागली असतील, तर त्याने नेहमी लक्षात ठेवायचं की माझी सुरुवात जरी व्यापारी म्हणून झाली आहे, तरी या प्रवासामध्ये मला स्वतःला उद्योजक बनवायचं. आणि व्यापारी पैशाचा नफा मिळवतो, उद्योजक संपत्ती तयार करतो. आपल्या संस्कृतीमध्ये धन आणि संपत्ती या दोघांना वेगळं वेगळं म्हटलेलं आहे, त्याची व्याख्याच वेगळी आहे. धनाचा देव कोण आहे? कुबेर. संपत्तीची देवता कोण आहे? लक्ष्मी. वेगळे वेगळे का? म्हणजे संपत्तीमध्ये धन येतं, पण संपत्तीमध्ये विचार येतात, इनोव्हेशन्स, नवीन नवीन कल्पना येतात, देश आणि समाजासाठी आपण घातलेली भर येते, मानवतेसाठी त्या उद्योजकाने केलेलं काम येतं, त्याने तयार केलेला माणसांचा वारसा येतो. या सगळ्या गोष्टींना संपत्ती म्हणतात. म्हणून संपत्ती तयार करतो तो उद्योजक, नफा फक्त नफा कमवतो तो व्यापारी. म्हणजे उद्योजकांनी नफा कमवायचाच आहे, पण त्याच्या बरोबर त्याने ह्या सगळ्याचा, हे व्यापक आकाश वर उद, हे त्याने भान ठेवणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. सो ब्युटिफुल. काय आहे, मला वाटतं की नवीन जनरेशन मधल्या उद्योजकांसाठी, विशेषतः फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर, यांच्यासाठी हे जे तुम्ही आता सांगितलं ना, संपत्ती आणि धन याच्यातला फरक आणि उद्योजकता आणि व्यापार यातला फरक, हे दोन फरक जर सगळ्यांनी लक्षात ठेवले तर मला वाटतं की उद्योजकांना म्हणजे दीर्घकालीन यश आपण ज्याला म्हणू ते मिळवणं सोपं जाऊ शकतं, नाही का? दॅट विल बी वंडरफुल. मला वाटतं की ह्या मेसेज बरोबर आपण वाइंड अप नक्कीच करू शकतो, कारण ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की हा जो तुम्ही मेसेज दिलात, हा मेसेज लोकांच्या करता खूप महत्वाचा आहे. लोक ह्या मेसेजच्या मदतीने खऱ्या अर्थाने तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे यशाची गुरुकिल्ली मिळवू शकतील, असं मला मनापासून वाटतंय. सो त्याच्यामुळे नमस्कार. आणि आय एम रिअली थँकफुल, खूप आभारी की तुम्ही माझ्या या पॉडकास्ट वरती आला आणि आपल्या मंडळींना खूप छान सल्ला दिला. थँक्यू. धन्यवाद. बाय बाय. बाय बाय.
यशस्विता अलगद दे, अपयशातूनही यश घडवी. यशोशिखरजी मन स्थिरवी. हाती असू द्या यश मिळवण्या, अशी ही यशाची